मी प्रतिभा गलांडे मोरे, मोरेज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. जर तुम्ही महाबळेश्वरला ट्रिपचा प्लॅन करत आहात आणि ऑन द वे जर तुम्ही वाईनी जाणार आहात तर अगदी जवळ 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे रानवारा कृषी पर्यटन केंद्र. आणि आज आपण तिथे भेट द्यायला आलो आहोत आणि रानवारा कृषी पर्यटन केंद्राचे मालक ओनर माझ्यासोबत आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमची थोडक्यात ओळख करून द्या. माझं नाव संजय कोचळे, म्हणजे कंसात मोरे. मोरे. आम्ही जावळीचे आहोत, ओके. पण प्रॉपर 6-7 पिढ्या इथे गेलेले आहेत. आमचं जन्मस्थान मुंबई आहे. आम्ही 20 वर्ष गावाला आलोय. 20 वर्षापासून इथे हे करताय. हे 12 वर्ष झालं आमचं चालू आहे. आणि हे रानमाळा कृषी पर्यटन केंद्र कधी सुरू केलं आपण? 12 वर्ष मॅडम झाली. 12 वर्ष झाली. Yes. सर, आता तुम्ही पर्यटकांसाठी कुठल्या कुठल्या सुविधा दिल्यात ते आपण चालत चालत गप्पा मारत बघूया की आणखी कुठल्या सुविधा आहेत त्या. आपण बघू शकता की किती सुंदर एंट्रन्स आहे. गाडीची चाकं लावलेली दोन्ही बाजूंनी आणि ह्याच्यामधून आपण जातोय. पूर्ण सगळीकडे ग्रीनरी आहे, हिरवळ आहे. सर, ही आजूबाजूला कुठली झाडं लावलीत? हे सर महाराष्ट्राचं प्रतीक आहे. ते झाडाचं नाव आयडिया नाही, ते गुगल पेला मिळू शकतं, आपलं गुगलला मिळू शकतं. मी शोधेल ते. आणि इथं बैठक व्यवस्था केली आहे. इथं जेवण वगैरे वाटतं? हो. किंवा निवांत गप्पा मारत पण बसू शकतात पर्यटक इथे. आय लव्ह वाईचा छान केलेलं हे. आणि सर, इथे काय करता आपण? हा काउंटर रूम आहे. ओके. इथे काय फूड प्रोडक्ट्स सेलिंग साठी ठेवतो आपण? नाही, सध्या नाही, पावसाळ्यामध्ये शेतात जे पिकतं ते इथे ठेवता विकण्यासाठी. शक्यतो आम्ही जेवण म्हणजे ते वापरतो, भाज्या वगैरे फ्रेश ऑर्गॅनिक. सर, हे जे दिसतंय आपल्याला ते आमचं घर आहे. घर आहे आपलं. छान बांधकाम केलेलं आहे. आणि हे किचन आम्ही जे वापरतो ते आमच्या घरातलंच आहे. म्हणजे पर्यटकांसाठी आपण घरातच म्हणजे आम्ही खातो तेच त्यांना. सर, थोडक्यात मला सांगा ना, तुमचा व्हेज मेनू कसा आहे? दोन्ही व्हेज नॉन व्हेज ही देतात? हो, सगळं दोन्ही देतात. आणि पूर्ण चुलीवरचं जेवण? चुल भाकरी, पूर्ण ग्रामीण पद्धतीचं आपलं घरगुती जेवण. आमच्या फीडबॅक भरलं 12. ओके. पुणेकरांनी फक्त जास्त. ओके. आणि ही विहीर आहे? हे पाणी प्यायचं आहे, विहीर तिकडे. ओके. हे काय म्हणतात? हे आड म्हणतात त्याला. आड आहे. छान. हे पाणी काढतोय दादा. येऊ द्या वरती. हॅलो. अवकाश. कीर्ती गेली का तिकडे? होय साई. अरे वा, छान, गुड. आपल्या शेतातलेच कांदे. कांद्यासोबत अजून कुठलं पीक लावले? आता सध्या उन्हाळा आहे मॅडम. आता फक्त ऊस आहे. ऊस आहे सगळीकडे. तिकडे शेंगा आहेत मोठ्या, भुईमुग लावला तिकडे. ते कस्टमरला लागतं. हाय फणस. हे बघ इकडे. हो, येस, हे फणसाचं झाड. फणस पण आले. आणखी दुसरी कुठली झाड? हे आंब्याचं झाड. आणि आंब्याच्या झाडाखाली अशी बसायला छान केलं आहे, चटईवर. आणि तिकडे आपल्याला गाया दिसतात. आणि हे चाफा, आवळा. इकडे बेल आहे. बेलाचं झाड नाही का आपण शंकराला करतो? शंकराच्या पिंडीवर वाहतो ते बेलाचं झाड. हे आंबे कैरीला देतो आम्ही. ते तिखट चटणी मीठ लावून जेवताना. आणि पलीकडे काय? ते आमच्याकडे कोंबड्या आहेत. त्या अंडी गावठी, ते पर्यटकांना लागतात गावऱ्या. ते शहरात शक्यतो मिळत नाही. मिळतात पण खूप महाग. आणि अंड्याची पोळी करून आम्ही देतो. आणि त्याची चव वेगळीच. बरोबर. पण आम्ही मुंबईकर असल्यामुळे मला काय काय येत होतो, मी मध्ये जात होतो शेत भिजवायला वगैरे, तेव्हा आमच्या चुलतीकडे जेवायचो. तेव्हा ते डोक्यात ठेवले काय काय द्यायचं. बरोबर. जेणेकरून कस्टमर खुश झाले पाहिजे. बरोबर. आता तुम्ही पर्यटकांना इथं शेतावरती शिवार फेरी करायला नेता? हो, नेतो ना. असं खाली शेती आमची भरपूर आहे. म्हणजे किती एकरचं शेत? आमची 6 एकर आहे. 6 एकर आहे.
आणि शाळेच्या ट्रिप्स येतात सर? शाळेच्या नाही, आता उन्हाळ्यामुळे नाही. हा. म्हणजे 1 वर्षापूर्वी आली होती एक ट्रिप मोठी. म्हणजे आपण शाळेच्या ट्रिप्सही आणू शकतो हम्म. इथे. आणि मुलांना फील्ड वरती काय की ऊस कसा लावतात वगैरे तेही सांगत असतात. हो, पण त्या मोमेंटला ते आले पाहिजेत ना. बरोबर. आता हे लावून झालंय. हे लावून झालेलं आहे. बरोबर. आणि राहण्याची सोय कशी आहे? आमच्याकडे सध्या नाहीये. हे आम्ही वन डे साठी केलेलं. वन डे पिकनिक. वन डे पिकनिक पॉइंट हे होते रूम्स आमचे, पण ते जरा खराब झालेत. फक्त वन डे पिकनिक जेवलं की आपलं. बरोबर. आणि वन डे पिकनिकचे रेट्स कसे, प्राइस कशी आहे? त्या वन डे पिकनिक साठी आपण पर पर्सन किती चार्जेस घेतात? 700 रुपये, म्हणजे ह्याच्यानुसार तुमच्या आवडी-निवडी काय आहेत ते देण्याचा प्रयत्न करू. ओके. आणि मेन स्पेशल आमची म्हणजे गॅसवर शक्यतो आम्ही कुठला प्रकार करत सगळा नाही. स्वयंपाक चुलीवर चुलीवर. आणि त्याची चव पूर्ण वेगळाच प्रकार. हो बरोबर. गावरान पद्धतीचं गावरान जेवण, पद्धती. हो. ग्रामीण संस्कृती आणि हे डोंगर पायथ्याशी असलेलं छान विसावलेलं वाईला पांडवगड आहे. पांडवगड आहे. ट्रेकिंगला जाते लोक जातात. ट्रेकिंगला आपण पर्यटकांना घेऊनही जाऊ शकतो. तिकडे आमचं हे ते झाड खाली दिसतं का मोठं, त्याच्या खाली नदी आहे. नदी आहे. बोटिंग वगैरे होती? बोटिंग आमची एक बोट आहे. माणसं कार मध्ये घेऊन जातात आणि तिथे जाऊन बोटिंग बसतात आणि परत आणून ठेवतात. फिशिंग, मासे पकडायला वगैरे. अरे वा, छान, चांगल्या ऍक्टिव्हिटीज. आणि ह्याच्यासोबतच आपण आउटडोर गेम्स पर्यटकांसाठी किंवा इनडोर काय काय ठेवू? अजून तर सध्या नाही केलेलं ते. पण ते आपले ग्रामीण खेळ असतात ना, विटीदांडू, लगोरी, ते खेळ खेळू शकतात. सर, तुम्ही 11th आवरला आम्हाला तुमचा वेळ दिला. कामात बिझी असताना 10-15 मिनिटं आमच्याशी डिस्कशन केलं आणि खूप छान माहिती दिली. त्यासाठी मी तुमची मनापासून खूप आभारी आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू.